वयोवृद्धांनीही उपोषण करा या जरांगेंच्या आवाहनावर मंत्री छगन भुजबळांनी हल्लाबोल केलाय। उपोषण करताना कुणा वृद्धाला काही झालं तर जबाबदारी जरांगेंची असेल असं भुजबळ म्हणाले। मराठा समाजाला 100% टिकेल असं आरक्षण महायुतीच्या सरकारनं दिलंय। या अगोदरच सरकारने स्पष्ट केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल। त्यामुळे मनोज जरांगेंनी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं असं खासदार सुनील तटकरे म्हणाले। पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत। पबमध्ये सर्रास ड्रग्ज मिळतात असा दावा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय। पबच्या नवीन नियमावलीवरून त्यांनी पुणे पोलिसांवरही निशाणा साधलाय। भाईंदरच्या धावकी डोंगरीत कारवाईसाठी गेलेल्या मीरा भाईंदरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकावर नशेत असलेल्या तरुणांनी हल्ला केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। रात्री कारवाईसाठी गेलेल्या 5 पोलिसांवर 15 ते 20 जणांनी हल्ला केला। या हल्ल्यात महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडे शस्त्र नसल्यानं प्रतिकार करता आला नसल्याची माहिती मिळतेय। माडच्या निवासी डॉक्टरांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित समस्या आणि अडचणींसंदर्भात काम बंद आंदोलन सुरू केलंय। अकोल्यातही हा संप सुरू झालाय। राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर संध्याकाळी 5 वाजल्यापासून संपात सामील झाले। मात्र संप काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे। डहाणूत उद्यापासून सुरुवात होणाऱ्या बीच फेस्टिवलचं उद्घाटन पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। यात केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची विशेष उपस्थिती असेल। सांस्कृतिक कार्यक्रमासह इतरही विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येईल। तसंच समुद्रातील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा अनुभवायला मिळेल। नंदुरबारमधील सातपुड्यामध्ये दौऱ्यावर आलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आदिवासी मुलांना हेलिकॉप्टरची सफारी त्यांनी घडवली। धडगाव या ठिकाणी आदिवासी मेळावा होता। या दरम्यान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहानग्यांनी गर्दी केली। या चिमुकल्यांना त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसवून फेरफटका मारून आणला। यामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता।